नमस्कार मंडळी, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज आपण नीम पावडर घरच्या घरी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर यासाठी मी ते कडुलिंबाची पानं घेतलेली आहे. तर ती देठापासून व्यवस्थित अशी त्याची पानं सेपरेट करून घेतली. त्यानंतर 2 ते 3 वेळेस पाण्याने मी याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये जो पण काही कचरा काही असेल तर ते तुम्हाला काढून टाकायचं आहे. त्यानंतर हा जो पाला आहे आपल्याला 2 दिवस कडक उन्हामध्ये सुकवायला ठेवायचा आहे. तर ह्या नीम पावडरचे भरपूर सारे फायदे आहेत. तुम्ही ते सर्च करू शकता. ॲज अ फेस पॅक तुम्ही वापरू शकता. स्किन डिसीजसाठी याचा उपयोग होतो. तसंच डोक्यामध्ये जर डॅन्ड्रफ असेल तरी याचा वापर होऊ शकतो. तर तुम्ही ते आवाज ऐकू शकता. तर अशा पद्धतीने एकदम कडक असं उन्हामध्ये आपल्याला हा पाला सुकवून घ्यायचा आहे. एकदम हे जेव्हा पानं ड्राय होतील तेव्हा तुम्हाला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पानं घालून घ्यायचे आहे. त्यानंतर याला छान असं ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर इथे भरपूर सारा पाला मी घेतला होता. वाळून त्याची क्वांटिटी कमी झाली आणि त्याला जेव्हा मी मिक्सरमधून फिरवलं त्यानंतर त्याची क्वांटिटी अजूनच कमी झाली. म्हणजे खूप साऱ्या पाल्यांमधून एवढं थोडंसंच पावडर इथे बनून तयार होतं. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता वरती थोडे थोडे पानं राहिले होते. त्यामुळे मी आणखी एकदा व्यवस्थित मिक्स करून त्याला छान असं काही वेळ ग्राइंड करून घेतलं आणि ते तुम्ही बघू शकता एकदम फाईन पावडर बनवून तयार झालेलं आहे. तर आता याला जी एकदम बारीक चाळणी असते ना पीठ चाळायची वगैरे त्याने छान चाळून घ्यायचे. आणि हे पावडर खूप कडू असतं त्यामुळे चाळणी भांडे जे पण तुम्ही हे बनवताना वापरता ते स्वच्छ धुवून नंतरच त्याचा वापर करा. आणि ते पावडर बनवून तयार झालेलं आहे. तुम्ही याला मेहंदी भिजू घालता डोक्याला लावण्यासाठी तेव्हा त्याच्यामध्ये अर्धा चमचा टाकू शकता. आणि स्किन इन्फेक्शनसाठी सुद्धा याचा वापर होतो. डॅन्ड्रफसाठी पण होतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब